एकदम बेस्ट ब्लॉग आहे. मला चाळीसगावात फर्स्ट टाइम असं की म्हणजे आपल्या चाळीसगावात तुम्ही म्हणजे असे छान व्हिडिओ बनवतात. फिटिंग म्हणजे एकदम रिस्की काम. कुठे उभे आहे दादा बघा, मागे काही सपोर्ट नाही, काहीच नाही. तर फायनली पूर्ण सेटअप झालेला आहे. हे पूर्ण वायर्स आणि हा पूर्ण पसारा. का रे वीरू, काय गेलंय तिथं? नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आता वाजले 10:35. आता ते दादा आलेले जे आमचं वायफायचं काम करणार आहेत. तर आज फायनली मी वायफाय लावतो आहे माझ्या घरात आणि मी खूप चांगलं हे करतोय. आणि फायनली आम्ही आता लावलेला आहे हा सेटअप. म्हणजे हे दादा आलेले आहेत आमच्याकडे आज फिटिंग करायला. तर दादा आज पूर्ण फिट होऊन जाईल ना? हो, पूर्ण 100%. तर आज पूर्ण 100% फिट होईल. कारण मागच्या 7 दिवसापासून दादा पण फिरतायत आणि मी पण फिरत होतो याच्यासाठी. काय प्रॉब्लेम येत होता आपल्याला? आपली बिल्डिंग आयडी क्रिएट होत नव्हती. तर चला ऑडियन्स, आता आपण एअर फायबर फिट करणार आहे. हे आपलं एअर फायबरचं सेटअप बॉक्स, आपला ऑडिओ डिव्हाइस आणि आपले मॉडेम. ओके, तर आता हे सगळं आम्ही फिटिंग करणार आहे आणि मग त्यानंतर 2 तासात माझा जो वायफाय तो सुरू होऊन जाईल. तर इथं आता आम्ही करतोय फायनली याची अनबॉक्सिंग. तर हा आहे पूर्ण बॉक्स कंटेंट. हे काय आहे? हे आपलं मॉडेम. हे मॉडेम आहे. हे सेटअप बॉक्स, ऑडिओ डिव्हाइस. तर हा म्हणजे याच्यात नसते 7 कनेक्शन जातं ना? नाही, मग तो कोणता राहतो? स्विच येतो अजून वेगळा. अच्छा, याच्या म्हणजे याच्यात एक वायर त्या स्विच मध्ये येते, स्विच मधून ते स्प्लिट होते. अच्छा. हा, तर आता मी दादांना दाखवतोय माझा ब्लॉग. कसं वाटतंय? थोडा नॉर्मल. एकदम बेस्ट ब्लॉग आहे. मला चाळीसगावात फर्स्ट टाइम असं की म्हणजे आपल्या चाळीसगावात तुम्ही म्हणजे असे छान व्हिडिओ बनवतात. तर चाळीसगावात पहिला मीच आहे मराठीतनं एकदम प्रोफेशनली बनवणार, असं दादांचं म्हणणं आहे. आता दादांनी इथं फिटिंग सुरू केली आहे. हा जो पाईप आहे ना, आम्ही या पाईपाला आज ह्याची फिटिंग करतोय. फिटिंग म्हणजे एकदम रिस्की काम. कुठे उभे आहे दादा बघा, मागे काही सपोर्ट नाही, काहीच नाही. फक्त आपल्याला सेवा देण्यासाठी ते त्यांचं लाईफ धोक्यात टाकून कुठे कुठे काम करतात, है ना दादा? हो. खरंच ना, ब्लॉग अमेझिंग आहे ना आपला. इंटरेस्ट बघा. तर जेवण झालं आणि गेलो होतो बाहेर माझ्या ह्या वाल्या मोबाईलचं कोटेशन काढायला. तर चांगल्या प्राइसवाला हा जातोय वापस. आता आलो घरी, हा पसारा आवरतोय आता. तर आता फायनली मी पूर्ण केला रूम रेडी, एकदम पूर्ण क्लीन केला. पूर्ण वायरिंगचा सेटअप आहे ना एकदम ओके मध्ये थँक्यू करून टाकलेला आहे. बघा इकडं पण एकदम व्यवस्थित, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्यांना सेलोटेप वगैरे लावून एकदम पॅक केलेलं आहे. आणि आता मस्त एन्जॉय करतो. ही आमच्या वायरची गोधरू आहे, बाहेर आहे. तर आता टी व्ही लागली मस्त आणि आता मस्त एन्जॉय करतो. आज तर मी काही कुठे गेलोच नाही आणि आता वाजले 6:15 बाहेर मस्त चिल्ले खेळताय. बघू यांच्यात जातो आता थोड्या वेळ, यांचा टाइमपास करतो. आणि आज तर कुठेच गेलो नाही कारण वायफायचं काम सुरू होतं. आणि आज फायनली मी वायफाय लावलं आणि उद्यापासून जे ब्लॉगमध्ये हा जो ब्लॉग आहे ना, तो उद्या 8 वाजता येऊन जाईल. कारण मी 10:30ला याच्यामुळे केलं होतं, तो जो माझा ब्लॉग होता ना तो अपलोड नाही व्हायचा त्या टाइम पिरियडमध्ये. कारण मी रात्रीपासून लावून ठेवायचो आणि तो बाकीचा मोबाईलच्या नेटनी आणि त्याचे समोरचे काका की त्यांचा वायफायचा ऍक्सेस माझ्याकडे थोडासा होता. म्हणजे त्यांची जी रेंज होती का ती माझ्या इकडे यायची, तर त्यांच्या याच्यावरनं माझं थोडंसं होऊन जायचं. पण ते 10:30पर्यंत का बरं होतं की कोणता चान्स नको घ्यायला ना की व्हिडिओ गेला नाही असं तसं, म्हणून मग मी 10:30चा टायमिंग ठेवलेला होता. आणि आता फायनली मी करतोय 8 वाजेचा टाइम. तर हा ब्लॉग तुम्ही 8 वाजता बघताय आणि याच्यानंतरचे सगळे जे काही ब्लॉग येतील ना ते सगळे सकाळी 8 वाजताच येतील. तर 8 वाजता राहायचं. आणि तुम्ही लोक सपोर्ट नाही करत आहे, बाकीचे सबस्क्राईबच करत नाही आहेत.
का बरं काही माहिती नाही, का बरं कॉन्टेंट आवडत नाही का मला ते तरी सांगा, मग मी करू शकतो ना चेंज. आजची 25 तारीख आहे, 27 तारखेला मी नवीन मोबाईल घेतोय, कारण त्याला मी ऑर्डर केलेला आहे आणि तो इथं आमच्या गावात नाही आहे अवेलेबल. तर तो आता येईल आणि मग त्याच्यानंतर ती जी क्वालिटी येईल ना ती तर नेक्स्ट लेवल राहील. तर त्या क्वालिटीसाठी तुम्ही सबस्क्राईब तरी करून घ्या. छोटीशी गोष्ट करते, जास्त काही मोठी नाही आहे. तुम्ही जर शेअर केलं का तर मला पण असं इच्छा होती की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी चांगलं देतोय आणि लोकांना ते पण पचतंय. तर थोडंसं शेअर करून दिलं ना तर माझ्यासाठी पण चांगलं होईल आणि कॉन्टेंट पण चांगलाच करेल. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडतच असेल. काय करताय रे? आज आम्ही शूटिंग पण करणार होतो, पण विषय असा झाला ना की आज वायफायला आले लावायला माझ्या घरी लोक, आणि मी आज मोबाईल पण घेणार होतो. मग मी टीमशी बोललो की अरे असं असं आहे, वायफाय लावायला लोक आणि मी मोबाईल पण घेणार आहे. तर ते सगळे म्हटले की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण नवीन मोबाईलमध्येच भारी शूट काढू. तर नवीन मोबाईलचे कॅमेरा इतका भारी आहे ना, मी काय सांगतो, हा तर काहीच नाही त्याच्यासमोर. त्याची क्लॅरिटी म्हणजे एक नंबर आहे, नेक्स्ट लेवल आहे. तर तुम्ही त्याची क्लॅरिटी आणि ह्या मोबाईलची व्हिडिओची क्लॅरिटी कम्पॅरिझन कसं राहील ना मला नंतरून सांगा. हे पाय काय चालू, यांचा बॉल गेला झाडामध्ये. हे पाय यांची मस्ती कुत्र्यांची. का रे वीरू, काय गेलंय तिथं? बॉल गेलाय. अरे तिकडे वॉल कंपाऊंड मध्ये पडला असेल रे, तिकडे वॉल कंपाऊंड मध्ये बघा. हे पा कुंडीतच आहे, कुंडीत लगेच भेटला बायांना. याच्या हातात बॉल आहे पा. लहानपणचे दिवसच वेगळे राहतात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि आता सध्याला सुरू आहे एडिटिंग, तर आता एडिटिंग करतो, म्हणजे हा क्लिप याच्यात टाकतो आणि आता ब्लॉग एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय. फायनली माझं नेट पूर्ण सुरू झालेलं आहे. इथं आम्ही सेटअप बॉक्स जो आहे तो सेटअप केला आणि आता त्याच्यावरती एक ट्रेलर सुरू आहे. दादांनी खूप भारी मस्त काम केलेलं आहे इथं. थँक्यू दादा. थँक्यू.